नमस्कार. रोहिणीज किचन एक परफेक्ट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता मस्त पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला मस्त चटपटीत आणि कुरकुरीत असं काहीतरी खावंसंच वाटतं. तर रोहिणीज किचनमध्ये आज आपण बनवूया बघायला अगदी अवघड वाटणारे पण करायला एकदम सोपे असे कोबी मंचुरियन. कुरकुरीत कोबी मंचुरियन बनवण्यासाठी इथं मी घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा पत्ताकोबी. हा वजनाने अर्धा किलो इतका कोबी आहे. तर कोबी घेताना आपल्याला नेहमी हिरवागार आणि फ्रेश असाच कोबी वापरायचा आहे. सगळ्यात आधी आपल्याला हा कोबी बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे. तर इथं मी कोबी किसून घेणार आहे. तर खूप जास्त बारीक असा आपल्याला कोबी किसून घ्यायचा नाही. तर हा कोबीचा जो कडक भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि मस्त असा आपल्याला कोबी अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे. एका भांड्यामध्ये हा किसलेला कोबी आपल्याला आता काढून घ्यायचा आहे. तर इथं आपल्याला कोणत्याही भांड्याने हा कोबी मोजून घ्यायचा आहे. तर ह्या वाटीने मोजून इथं मी 4 वाट्या कोबी घेतलेला आहे. मंचुरियनसाठी जे साहित्य लागणार आहे ते इथं मी काढून घेतलेलं आहे. तर इथं आपण घेतलेला आहे 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा आलं लसूण कुटून घेतलेला, 1 चमचा रेड चिली सॉस, अर्धा चमचा सोया सॉस आणि खाण्याचा लाल रंग, 1 वाटी मैदा आणि अर्धा वाटी कॉर्नफ्लोअर. त्यानंतर किसलेल्या कोबीमध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा जे मीठ आपण घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि कोबीला छान एकत्र करून घ्यायचं आहे. त्यामुळे याला छान असा ओलसरपणा येतो. इथे आपण कोबीमध्ये मीठ छान एकत्र करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. 1 चमचा आलं लसूण आपण असं जाडसर कुटून घेतलेलं आहे किंवा तुम्ही इथं पेस्ट पण वापरू शकता. आणि इथं थोडासा लाल रंग घेतलेला आहे तो यामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे. हे सर्व एकत्र झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कोबीला किती छान असा रंग आलेला आहे. यामध्ये आपण टाकायचं आहे रेड चिली सॉस. 1 चमचा इथं मी रेड चिली सॉस घेतलेला आहे आणि अर्धा चमचा सोया सॉस. हे दोन्हीही ऑप्शनल आहेत. याऐवजी तुम्ही कोणताही मसाला इथे वापरू शकता. हे सर्व आपण यामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर. ते पण एकत्र करून घेऊ. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी मैदा. हा मैदा आपल्याला एकाच वेळेस वापरायचा नाही, थोडा थोडा करून आपल्याला यामध्ये मैदा वापरायचा आहे. हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊ. तर इथं मी पूर्ण 1 वाटी मैदा वापरलेला आहे. इथे कॉर्नफ्लोअर आणि मैदा एकत्र केल्यानंतर परफेक्ट असं मंचुरियन बनवण्यासाठीचं मिश्रण इथं तयार झालेलं आहे. तर मिश्रण तयार झालेलं आहे की नाही तुम्ही अशा पद्धतीने थोडासा हातात गोळा घेऊन बघू शकता. तर इथं आपलं परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. मंचुरियन तळण्यासाठी इथं आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम होऊ द्यायचं नाही. मध्यम असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. इथं आपलं तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला पाहिजे त्या आकारात मंचुरियन टाकायचे आहे. मंचुरियन आपल्याला नेहमी मध्यम आचेवरच तळायचे आहे. हाय फ्लेमवर तळल्यावर मंचुरियन बाहेरून खूप जास्त ब्राऊन होतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात. त्यामुळे आपल्याला मंचुरियन एकदम मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहे. मध्यम आचेवर छान असे आपले कुरकुरीत कोबी मंचुरियन तळून झालेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान गाड्यावर मिळतात तसेच आपले कोबी मंचुरियन तयार झालेले आहे. तयार मंचुरियन आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने सर्व मंचुरियन तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता सर्व कोबी मंचुरियन आपले तळून तयार आहेत. तुम्हाला मी कोबी मंचुरियन इथं
तोडून दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता, वरून कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत. तर आजची ही साधी सोपी कोबी मंचुरियनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशा सोप्या पद्धतीच्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी रोहिणीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जवळच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी नवीन रेसिपी येताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आजची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.